ते आपले पवार साहेब चिरंजीव प्रिन्स आपले काय नाव त्यांचं रोहित पवार, त्यांना फार वाईट वाटलं. दादागिरी करतात, गुंडगिरी करतात, पैशाचा वापर करतात आणि म्हणून मंत्र्यांचा राजीनामा घ्या. ज्यांनी त्यांच्या बायकोला बिनविरोध कसं आणलं. आणि तुम्ही रोहित पवार काय बाबांच्या कडेवर बसून खांद्यावर बसून बाबा बाबा करत आमदार झाले. एकदा झाले, दुसऱ्यांदा परत किती 1000 मतांनी पण नाही झाले. निसटता विजय ते 1000 मतांनी निवडून आलेत. पोस्टल बॅलेटवर आले ते पण साहेब म्हणतात बरोबर. पोस्टल बॅलेटवर शेवटी हरलेले होते, पोस्टल बॅलेटवर निवडून आले. आणि आता त्या मला अक्कल शिकवतायत, त्या मला म्हणतात दादागिरी करतायत. ही लोकशाही बरोबर नाही का, लोकशाही आहे का, याचा राजीनामा घ्या. अरे बाबा, तू बाबांच्या भरोशावर मोठा झालेला माणूस आहे, तुला काय माहिती राजकारण काय, समाजकारण काय, लोकांची सेवा काय. बाबांच्या खांद्यावर बसून झालेत. काकांनी थोडा आशीर्वाद दिला यावेळेला, थोडं दुर्लक्ष केलं. अजितदादांनी सांगितलं मी दुर्लक्ष केलं म्हणून तापटला सदा 5,000 मतांनी म्हणून. आणि तुम्ही आम्हाला अक्कल शिकवतात, हे कसे काय निवडून येतात इतक्या वेळा. मला वाटतं त्यासाठी खूप झटावं लागतं, खपावं लागतं, रात्रंदिवस कष्ट करावे लागतात. म्हणून आमच्यासारखे सामान्य शाळा शिक्षकाचे पोरं 7-8 वेळा त्या ठिकाणी आमदार होत आहेत. आणि म्हणून तुम्हाला हा बोलण्याचा अधिकार अजिबात नाही आहे. परवा तरी ट्विट केलं म्हणून मी मुद्दाम बोलतोय, त्यांना उत्तर देण्याची सुद्धा गरज नाही.